आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या शुभास्ते आपण देतोय हरेशला ही मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन हरेश, सामना देखील जिंकल्याबद्दल नक्कीच आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट त्याच्यासाठी देखील की त्याला सुलभाताईंच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय शेलारपाडा टीमला खास करून किरण म्हात्रे यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा संघ आपण पाहतोय आणि किरण म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं शेलारपाडा टीमला शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच नागझरी विपक्ष गावदेवी काकोळे. आपण रेडी राहायचं लगेच, दोन्ही संघ फिल्डिंग लावायची. आपण नागझरी संघ सलामीची जोडी पोहोचली आहे. पंच जा आपण मैदानाच्या आतमध्ये, लगेच मॅचला करूया आपण सुरुवात. चला सलामीची जोडी पोहोचली मैदानाच्या आतमध्ये. नागझरी संघ फिल्डिंग लावायची आपण. सागर गायकर आणि त्याच्या समवेत असेल फलंदाज किरण. ही सलामीची जोडी गावदेवी काकोळे संघाच्या माध्यमातून दमदार आमदार व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या नक्कीच सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे नक्कीच गंभीर नेतृत्व यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असेल. चला गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक नागझरी संघाच्या वतीनं आकाश येत आहेत. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक केला फलंदाज सागर ऑन स्ट्राईक. 4 षटकांची लढत असेल, 4 षटकांचा सामना. केतन वेळ घेऊ नका आपण. चला अंपायर जा आपण. पंच कुठे आहेत? चला एका षटकानंतर आपण लगेच सन्मान देखील करणार आहोत व्यासपीठावरती. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत मान्यवरांचा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आकाश काटे, नागझरी विपक्ष गावदेवी काकोळे अशी बिग फाईट लढत सुरू होते. गेम ऑन. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साईडला पुल केलाय, फटका चांगला आहे. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर, आघात झालाय फलंदाज सागर गायकरच्या बॅटमधनं. पहिला षटकार. फलंदाज सागरच्या बॅटमधनं आणि सहाय्य धावसंख्येनं खातं खोलत असताना आपल्या टीमचं आणि वैयक्तिक स्वतःचं देखील आकाश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाठीमागे खेळतायत. टॉप एज लागली आहे आणि चेंडू लॉंग स्टॉप, सीमारेखा बाहेर. षटकारानंतर येतो आहे हा चौकार सागर गायकरच्या बॅटमधनं. या दरम्यान भानुदास मामांचं देखील आगमन झाले. भानुदास मामा पितले यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर नवनाजी पितले यांचं देखील नवनाजी भोईर यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या पण व्यासपीठावरती दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. षटकार त्याच्यानंतर चौकार. धावसंख्या पोचली ती 10 या आकड्यावरती. चांगली सुरुवात होतीये. सागर गायकर विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक शैली त्याची आपण पाहिली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. हो मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित. झेलची शक्यता आणि एस टिपली झेल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का गावदेवी काकोळे संघाला लागतोय. सागर गायकर बॅक टू द डगआउट. सरपंच ताईंचं देखील आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलो आहे शांताताई जगन ठाकरे ज्या सरपंच आहेत त्यांच्याच नावाने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय भरवली गेली आहे. याही वर्षी मोठ्या उत्साहानं या स्पर्धेचं आयोजन आणि
त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चेंडू झाले षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 3 धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. 1 विकेट प्राप्त केली आहे. कमबॅक करतायत गोलंदाज आपल्या षटकामध्ये आकाश. नवीन फलंदाज न्यू बॅट्समॅन येत आहेत. विश्वनाथ येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3. पुढचा बॉल षटकातील गोलंदाजी मार्कवरती आकाश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न पॉवर पेचं षटक सुरू आहे. विश्वनाथ ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता. शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित आणि 1 धाव इथे मिळेल. चांगला चेंडू होता. 1च धाव इथे मिळते. धावसंख्या 11 वरती पोहोचतीये. षटकातील आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सरपंच चषकाचं आयोजन आपण पाहतो. कालच्या दिवसापासून अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. आणि सलगच्या 2 षटकारांसाठी नक्कीच आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्याकडनं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. संपूर्ण या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ पाली सर्व खेळाडू आपण या. मान्यवर आमचे जेवढे असतील तेवढे आपण यायचे, कारण की आपण विशेष सन्मान करतोय. सरपंच या ठिकाणी आमच्या नक्कीच उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो आपण पुढे यायचे की आपण विशेष सन्मान करतोय. आमदार या ठिकाणी सुलभाताई गणपत शेठ गायकवाड उपस्थित राहिल्यात. वेळात वेळ काढून आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विकासाचा ध्यास नक्कीच आपण पाहतोय. सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आपण पाहतायत. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय मान्यवरांच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, कारण की अनेक साऱ्या स्पर्धा असतात परंतु या ठिकाणी वेळ मिळत नसतो. बिझी शेड्यूल असतो त्यांचा, परंतु या ठिकाणी वेळात वेळ काढून विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आणि त्यांचा हा मुख्य अतिथी कक्षामध्ये सर्व आयोजकांच्या वतीनं विशेष सन्मान होता. टाळ्या होऊन जायच्या नक्कीच सुलभाताईंसाठी, कारण की या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेला आम्हाला दिलाय आणि विशेष सहकार्य देखील केलंय. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्वांनी या ठिकाणी त्यांची भेट घ्यायची नक्कीच आपण पाहतायत. एक चला या ठिकाणी आपण फोटो सेशन देखील करतोय, कारण की आयोजक उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान आपण केलाय. मॅच देखील सुरेश सरपंच चषकाचं आयोजन आपण पाहतो आणि ज्यांची 2 दिवस आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्या ठिकाणी आमदार सुलभाताई उपस्थित राहिल्या आणि त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती एकूण स्कोर 21. 21 धावा असतील. धाव घेण्याचा प्रयत्न करतात. डायरेक्टचा देखील प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा धाव कंप्लीट केली जाईल. एकूण धावा मिळतील 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती. मान्यवरांचा विशेष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सुलभाताईंचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती असेल गायकवाड आमदार यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. मनापासून आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे महाराष्ट्र पोलीस देखील असतील सर्व त्यांच्या ठिकाणी सहकार्य त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली आहे, त्यांचा धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या आपण पाहिले तर धावफलकावरती एकूण स्कोर 26 धावा असेल धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 2 सध्या तरी सुरू आहे. सौरभ असेल दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज किरण ऑन स्ट्राईक.
समोर खेळलेत, फुटवर्कचा वापर केला, फटका चांगला आहे. वाईडी स्ट्रॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, फेकी येते त्वरित आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. रनआउटची विकेट मिळेल. अजून एक धक्का लागेल टीम गावदेवी काकोळे या संघाला. देत आहेत न्यू बॅट्समॅन चौथ्या क्रमांकावरती राहुल येत आहेत. भानुदाजी पितले या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजसेवक पोसरीचे आणि नवनाजी भोईर देखील असेल समाजसेवक पोसरीचे, त्यांचा देखील आपण सन्मान जरूर करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. लॉफ करायचं होतं परंतु मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल. चेंडू भरपूर उंच गेला होता. खेळाडू पोहोचतील, गोलंदाज स्वतः देखील गेले होते परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 2. 29 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित संपर्क नाहीये. नाराज होता स्वतःवरती बॅट्समॅन. डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकं कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकूण स्कोर काकोळे संघ पोहोचलाय 29 या आकड्यावरती. चला ड्रिंक्स ब्रेक. आपण पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेकर 12th मॅनला विनंती असेल आपण पाणी घेऊन जा. जमाना झालाय दिवाना सरपंच चषकाचा. हे बघताय जमाना झालाय. थँक्यू. सागर पराड ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सागर नक्कीच आमची देखील तब्येत ढासळली आहे, खराब झाली आहे. डोळो या ठिकाणी आली आहे कारण कालच्या पासून आपण पाहिलं तर मौसममध्ये थोडासा बदलाव आहे. अनेक सारे या ठिकाणी व्हायरल या ठिकाणी पसरत चाललाय. ताप असेल, खोकळा असेल, सर्दी भरपूर सुरू आहे सध्या तरी रोशन. येस, आणि परवा दिवशी देखील अवकाळी पाऊस पडला होता. घारिवली येथे देखील पाऊस पडला होता. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता. विकेट किपरनं चुकी केली नाहीये. अजून एक धक्का टीम गावदेवी काकोळे या संघाला.
चला विकेटचं बदल अजून एक धक्का लागलाय. धावसंख्या 29 धावा. धावफलका वरती फक्त पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली. गोलंदाज आले तिसऱ्या षटकामध्ये सागर. नागझरी विपक्ष गावदेवी काकोळी या दोन संघामध्ये ही बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टॉस होतोय, थोडासा बाउन्स मिळाला, राईज होतोय, थोडासा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज केलं बॅट्समॅनला. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. थांबवला या ठिकाणी स्कोर 29 या आकड्यावरती. रन्स येत नाहीये. सागर गायकरची विकेट फार महत्वाची होती. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. त्याच्यानंतर थोडासा स्कोर या ठिकाणी स्लो झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. गतीमध्ये परिवर्तन होतं. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयास आणि चुकी केली. यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. गोलंदाजाच्या हातामध्ये देखील चेंडू दिला असता तरी रनआउटची विकेट मिळू शकली असती. या दरम्यान विलाजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पालीगावचे समाजसेवक. पंच लेग बायज आहे का? बॅटकडे असेल. कॅमेरामॅनच्या जवळ बघा कोणी जे बसलेत प्रेक्षक वर्ग, त्यांना विनंती असेल खाली उतरायचं. आपण जो रस्त्याच्या बाजूला कॅमेरा आहे, वाईड अँगल कॅमेरा, त्याच्या समोर जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना बाजूला करायचं. आपण कॅमेरामॅनला त्रास होतोय, कॅमेरा हलतोय थोडासा. वाईट बॉल असेल. केतन आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये वाईटचा इशारा करतायत. विलासजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झाले. आपण या मंचावरती पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि तुळशीराम ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. चांगला बॉल, अगोदरच बॅट फिरवली गेली. ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत बॉल झालेत. एकूण 4 चेंडू झालेत आणि अवघ्या 2च धावा खर्च होत आहेत. चांगली गोलंदाजी. अजून 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असलेल्या षटकातील. लॉफ्ट हिट पूल केलाय. फटका चांगलाय परंतु खेळाडू उपस्थित आणि ज्याला बीट करून चेंडू लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार. मारावे लागतील एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. टीम गावदेवी काकोळे संघाला धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक वासुदेव दादा ठाकरे यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत. दोन्ही संघाला स्पर्धेला देखील ते मॅचला आनंद घेत आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवरती सिंगल ओव्हरचा होतोय समापन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. सन्मान आपण करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. या ठिकाणी नवनाथजी भोईर उपस्थित आहेत, आमचे पोसरीगावचे समाजसेवक. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. या आपण विनंती असेल अतिथी कक्षामध्ये त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नवनाथजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे पोसरीगावचे. त्यांचा सन्मान होतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यानंतर भानुदास मामा पितले देखील आमचे उपस्थित आहेत पोसरीगावचे. त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. टॉससाठी या पागड्या टीमचे कॅप्टन, पागड्या सपाटा टीमचे कॅप्टन आणि बालेगाव टीमचे कॅप्टन. सन्मान होते मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर भानुदास मामा पितले देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, आयोजकांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करतोय. रोहन येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. डेट ओव्हरचं षटक असेल, स्लो ओव्हरचं षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये
हाणामारीचं षटक म्हटलं जातं. रोहनचा वापर केला त्या षटकामध्ये. पहिला बॉल पूल केलाय आडव्या बॅटनं, पॅरलर स्ट्रोक, परंतु मिड विकेटला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न करतात, धावबाची संधी असेल, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं बदन. काय असेल केतन, विकेट नसेल का सांगायचं, आपण चर्चा करायची आहे. आय थिंक नियम इथे थोडेसे वेगळे आहेत नागझरी संघ. विकेट असेल, येस, मारल्यावरती विकेटच असेल, लक्ष असू द्या पंच, कारण हाच नियम आहे. जर चेंडू फलंदाज मारताना जर हुकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जर असला तर क्रॉसिंग नाही होऊ शकत, रन घेऊ शकत नाही. आणि जर मारलाय तर या ठिकाणी रन घेतलाय तर विकेटच असेल. उमेश साखरे यांचं देखील आगमन होतोय. क्या बात आहे, ट्रेडमार्क स्ट्रोक, फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर आलाय षटकार. मॅच फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. टीम गावदेवी काकोळे संघाच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या 44, 44 धावफलकावरती. अंतिम षटक सध्या तरी सुरू आहे. रोहनचा वापर केलाय अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे, सिद्ध देखील केली आहे कारण की षटकार देखील ठोकलाय. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक केला फलंदाज राहुल. ओ, चांगला बॉल आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा वेगानं जातो ऑफ स्टंपवरनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज रोहन. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला टॉससाठी या. टीम पागड्याचा बडा संघाचे कॅप्टन अमोल फराट आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल बाळेगाव संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे लगेच. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 46, 46 वरती पोहोचलाय स्कोर. आता शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज रोहन तयार. चला डेट घोषित करतील पंच या बॉलला कारण की रनवे मध्ये अडथळा निर्माण होतोय.
समोर खेळतात लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित एकदम कंप्लीट फंबल होत्या थोडेसे मिसफील झाली आहे फेकी येते तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरीचा प्रयत्न करत असताना अजून एक रन आउटची विकेट. एकूण धावसंख्या 48 48 धावा बनवल्या गेल्यात. थँक्यू. धावा बनल्या गेल्यात. 49 धावेचं लक्ष असेल टीम नागझरी या संघासमोर आणि लगेच आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत ज्यांचं आगमन नुकतंच या ठिकाणी झालंय. विलासजी ठाकरे साहेब समाजसेवक या ठिकाणी उपस्थित होत्या स्पर्धेला. त्यांच्याकडनं नक्कीच शूज देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तुळशीरामजी ठाकरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभले गेले. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि सन्मान देखील करणार आहोत. चला दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करूया. विलासजी ठाकरे साहेब समाजसेवक त्यांच्याकडनं ब्रँडेड शूज या ठिकाणी मिळालेत आम्हाला स्पर्धेसाठी आणि उमेशजी साखरे साहेब देखील उपस्थित आहेत. डॉक्टर उमेशजी साखरे त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी विलासजी ठाकरे साहेबांचा हा सन्मान होतोय. सन्मान अतिथी कक्षामध्ये होत आहेत. विलासजी ठाकरे साहेबांचा आहे तो जी तहामान सन्मान. त्याच्यानंतर तुळशीरामजी ठाकरे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये लगेच यायचं आहे. तुळशीरामजी ठाकरे त्याचबरोबर आपण या ठिकाणी तुळशीरामजी ठाकरे साहेबांचा देखील सन्मान करतोय. ग्रामस्थ मंडळ पाळीगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित होतात आणि त्यांचे मान सन्मान आपण करतोय. आणि आदरणीय डॉक्टर उमेशजी साखरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सकाराम बाळे यांचं देखील आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय सकारामजी बाळे साहेब देखील उपस्थित होतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला 49 धावेचं लक्ष असेल आणि लक्षाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल या किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो आम्ही परिवर्तन. येतात आमचे सिनियर समालोचक मोहन सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू सुनू बांगर, खूप चांगलं समालोचक. बोलूया मॅचकडे. एका बाजूला नागझरी टीम त्यांना फाईट करते काकोली टीम. यांच्यामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बघितलं गेलं तर काकोली टीमने मात्र 4 ओव्हरमध्ये धावा केल्यात. टोटल 48 49 धावांचं लक्ष. बॅटर नेट या लवकर. 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. जर षटक समाप्त झालं नाही तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं आहे. परंतु तुमची चुकी नाही पण बॅटरने देखील यायला असेल. जिथून सुरुवात होईल गोलंदाजी करायची तिथून मात्र तुमचा टाइम हायलाइट केला जाईल. सागर आणि किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 49 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे नागझरी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिली फेरी पाहतो आपण. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला नागझरी टीम त्यांना फाईट करते काकोली टीम. पहिला सत्र समाप्त झाला. काकोली टीमने पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये बनवलेत 48 धावा. 49 धावांचं लक्षाचा पाठलाग करीत असताना नागझरी टीम मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते. पागडचा पारा टीम कॅप्टन तसेच बालेगाव टीम कॅप्टन तुम्ही उपस्थित राहायचं आहे. तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. पागडेचा पारा टीम कॅप्टन इथे उपस्थित आहे. तरी बालेगाव टीम कॅप्टन आपल्याला लगेच यायचं आहे. ओके दोन्ही आहेत. लगेच टॉस केला जाईल. 49 धावांचं लक्ष. चला सुरू करूया मॅचकडे वळूया. गोलंदाज तयार झालाय पहिलाच बॉल फेकण्यासाठी आपल्या ओव्हरचा.
कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काय गुडलेन्सवरती चेंडूची पेकी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती पडल्यानंतर सरळ मात्र विकेट किपरचा वेध घेतला आणि पहिला आलाय डॉट बॉल. 49 धावांचं लक्ष आणि अशा परिस्थितीत पहिलाच बॉल आलाय डॉट. गोलंदाज पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल हा गोलंदाज P1चा षटक आतलताना पाहायला मिळते. स्लोअर गतीचा चेंडू होता, लॉप उलटस बॉल, फिल्टर तैनात आहे डीप मध्ये, फक्त सिंगल. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट टर्नमेंट, पॉईंट, शॉर्ट कव्हर, वाईडिश लॉंग ऑन, तसेच वाईडिश लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक वाईडिश लॉंग ऑनला आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफला. असे दोन क्षेत्ररक्षक पाहतो आपण सीमा रेषेजवळ. P1चं षटक पाहतो आपण. राहुल गोलंदाज करतो, गोलंदाजीसाठी सज्ज झाला आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळाला आता सागर काटे हा फलंदाज. काटे म्हटलं तर नागझरी संघ सागर असेल स्ट्रायकिंगला फलंदाज. यावेळीस मात्र स्क्वेअर लेगला केलून काढलाय. अराउंड द कार्पेट बॉल जाते, आउटफिट थोडीशी खराब पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट झाली. तिसरीचा देखील प्रयत्न करणार. पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा चपलाईने मात्र पूर्ण केल्या. 3 धावाच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पाहायला मिळेल 4 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल, पहिला बॉल डॉट आला, सेकंड बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 3 धावा. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नागरी संघ बॅटिंग करत असताना सेकंड सत्र पाहतो आपण. फटका चांगला आहे आणि रन देखील चांगल्या मिळतील. पंचांचा इशारा हा येतोय. दर्जेदार षटकार. जे मास्टर चांगलं संगीत आपण, परंतु विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्यात आले. सर्व जनता नाराज झाली आहे. पाहूया 10 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. 5वा चेंडू सज्ज असेल गोलंदाज. फटका चांगला आहे पुन्हा एकदा त्या दिशेवरती. तेवढीच लांबी तेवढीच उंची नाहीये. 1 बाउंड चेंडू सीमा हा येतोय षटकारानंतर चौकार. किरण पाटीलच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहतो. धावसंख्येला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 14 पाहतो आपण. पहिला षटक मार्गस्थ असताना मात्र खूप चांगले धावा. पुढचा बॉल और पिच बॉल होता, अगदी समोर केलाय. गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर होता परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर. हा येतोय चौकार. पागडचा बारा टीम समाजसेवक विलास ठाकरे, थोर समाजसेवक. टोटल पाहतो एक षटकानंतर 18 धावा. मोठे असे थोर समाजसेवक पाहतो आपण. विलास ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भरपूर समाजसेवक करतात या विभागामध्ये. त्याच्या शुभ हस्ते केला जाईल पुढच्या मॅचसाठी टॉस. पुढची सामना असेल एका बाजूला पागडता पाडा टीम त्यांना फाईट करेल मात्र बालेगाव. 3 षटकांचा असेल सेकंड राऊंड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 18 धावा धावफलकावरती. दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट मिळाला नागझरी टीमला. 49 धावा बनवायच्या आहेत आणि बनवल्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. पागडचा पारा टीम टॉस विन. भावेश करत असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. सेकंड ओव्हर फेकण्यासाठी तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती.
पहिल्या ओव्हरमध्ये काय दमदार सुरुवात केली, स्टार्ट चांगला मिळाला नागझरी टीमला, सुरुवात चांगली मिळाली आहे. P1च्या मध्ये खास करून पॉवर प्ले आणि पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. 18 धावा. हाफ टॅकलचा बॉल पंच केलाय परंतु फिल्डर उपस्थित आहे, फसला गेलाय, पकडलाय झेल, संपलाय खेळ. धक्का क्रमांक पहिला, फर्स्ट विकेट डाऊन नागझरी टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण काटे. हा फलंदाज, अनेक वर्ष क्रिकेट केल्या, भरपूर अनुभव पाठीशी, क्षमता भरपूर आहे प्रवीणकडे. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरची जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन झालं. येणारे 17 चेंडू असतील, 17 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला. 31 धावा, 17 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. समीकरण तुमच्या समोर. 17 चेंडू 31 ची आवश्यकता. नागझरी टीम लक्षात ठेवायचंय. पुढचा बॉल, हा चेंडू वाईट आहे. पंच इशारा करतात का हा चेंडू वाईट आहे, स्क्वेअर आहे. एक धाव मात्र अतिरिक्त ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 19 धावा. प्रवीणची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये. प्रवीणची विकेट मिळाल्यानंतर मात्र या मॅच मध्ये शिरकाव करू शकतं. त्याच्या सरासरीने मात्र धावा बनवायच्या आहेत. अजूनही तुमच्याकडे 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. सामना चांगला रंगताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्या 18 धावा. नागझरी टीमनी सुरुवात मात्र चांगली केली आहे. पकडाचा पाडा टीम टॉस जिंकला आणि डिसाईड घेतलं की आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करणार, फिल्डिंग करणार. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आणि अराउंड द कार्पेट बॉल अगदी वेगाने. चेंडू फिल्डर होता पण फिल्डरला केलाय वेट, आलाय चौकार. धाव प्रकारावरती पाहायला मिळतात. नागझरी टीम बॅटिंग करत असताना समीकरणामध्ये बदल होत जाते. चौकारा आल्यानंतर इथे मात्र फिल्डर उपस्थित होता परंतु त्याला केला बीट. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीण काटे. रिव्हर्सचा वापर. इनफिल्डच्या वरून बॉल थांबला नाही. आउटफिल्ड देखील पास. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार प्रवीण काटेच्या बॅट मधून. वरती आता गरज असेल ती 22 धावेची. 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बावीस धावा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल. काय संधी दिली आहे. फुल टॉस वसूल केलाय आणि प्रवीण काटेला जर असे चेंडू तुम्ही फेकाल तर त्याचा परिणाम एक घडेल. षटकार. टँक्स 16 ची आवश्यकता. 14 चेंडू 16 धावेची आवश्यकता. सामना तसेच संजय परत यांचं देखील शुभ आगमन झाले. तसेच गजानन हे देखील त्यांच्या सोबत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आणि हा देखील षटकार. काय फलंदाजी. 2 चौकार 2 षटकार. 4 चेंडू मध्ये 20 धावा. रिव्हर्सचा वापर. हा देखील बॉल जाईल एका टप्प्याने.
4 धावांसाठी 5 चेंडूमध्ये 24 धावांची केली. जबरदस्त केली, अप्रतिम केली. फलंदाज पाहतो आपण प्रवीण काठे हा फलंदाज. दोन षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. टोटल 43 धावा, 12 चेंडू, 6 ची आवश्यकता. काय सामना फिरवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की विकेट पडल्यानंतर मात्र धावा थांबतील, परंतु प्रवीण काटे मैदानावरती आला. त्यांनी मात्र सिंगल डबलला प्राधान्य न देत चौकार षटकारांची आतषबाजी. 3 चौकार, 2 षटकार, 5 चेंडू मध्ये 24 धावांची आतषबाजी. दुसऱ्या बाजूला किरण, सलामीचा फलंदाज, त्याच्या बॅट मधून देखील षटकार चौकार. गोलंदाज तयार असेल. सिंगल, सिंगल साठी चांगला फटका, परंतु गॅप भरपूर मोठा आहे, परंतु अडवलाय. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. डबल धाव कंप्लीट केली आहे. असं वाटलं होतं की स्ट्राईकला आणायचं काम करते का प्रवीणसाठी, पण नाहीये. 6 धावांची आवश्यकता होती. 12 चेंडू मध्ये 2 तर आले. आता चौकारची आवश्यकता असेल. 11 चेंडू 4 ची आवश्यकता. 11 चेंडू 4 ची आवश्यकता. आयोजकांचा खरोखरच वेळ वाचवणार हे संघ. बिग अपील केली होती, परंतु सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. 3 ची आवश्यकता असेल. प्रवीण काठेने अजूनपर्यंत सिंगल काढली नाहीये, डबल देखील काढली नाहीये. चौकार षटकारांनी मॅच फिनिशिंग करेल का? MS धोनी स्टाईल मॅच फिनिश फटका प्रवीण काठेच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? 3 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. नागझरी टीमला मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु आलाय डॉट बॉल. 3 ची आवश्यकता आहे. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. 24 धावसंख्येवरती खेळ तो फक्त एक डॉट बॉल केलाय प्रवीण काटे हा फलंदाज. 3 ची आवश्यकता. फटका चांगला आहे. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश षटकार आणि प्रवीण काटे पोचलाय टोटल 30 आकड्यावरती. 30 धावांची घणागती फलंदाजी, आतषबाजी, चौकार षटकारांची. अभिनंदन नागझरी टीम, हडलक काकोले टीम, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपला देखील आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरल्या खऱ्या अर्थाने, ज्यांनी चौकार षटकारांची आतषबाजी करीत मॅच फिनिश करून दिला आपल्या टीमसाठी, तो फलंदाज प्रवीण काटे.